आज आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत जिथे प्रेम आणि अहंकार एकमेकांसमोर उभे ठाकतात. ही कहाणी आहे एका बापाची आणि त्याच्या मुलीची, जे 10 वर्षांपूर्वी वेगळे झाले होते. पण जेव्हा ते पुन्हा भेटतात तेव्हा परिस्थिती एका अनपेक्षित वळणामुळे इतकी भावनिक होते की नात्याचे सगळेच पदर उलगडले जातात. चला या नात्याच्या प्रवासात डोकावून पाहूया. विचार करा, कथेची सुरुवातच होते विनायकरावांच्या या एका प्रश्नानं. ज्या मुलीच्या पत्राची ते गेली 10 वर्ष वाट बघतायत ती त्यांच्या समोर उभी आहे आणि ते तिलाच विचारतायत, कोण ग तू? हे खरंच विसरणं आहे की एका मोठ्या नाटकाची ही फक्त सुरुवात आहे? हा एकच प्रश्न आपल्याला कथेच्या खोलवर घेऊन जातो. तर गोष्ट पुढे सरकते आणि आपण पाहतो की ओवी आपल्या वडिलांच्या घरी परत येते. पण ती मुलगी म्हणून नाही, तर सावली नावाची एक केअरटेकर म्हणून. आता तिला ही स्वतःची ओळख लपवण्याची गरज का पडली, हे या कथेचं पहिलं रहस्य आहे. आणि इथेच एक खूप मोठा ट्विस्ट आहे. तिला सांगितलं जातं की तिचे वडील विनायकराव यांना मेमरी लॉस झालाय. म्हणजे विचार करा, ज्या मुलीसाठी ते इतके तळमळत आहेत ती त्यांच्या डोळ्यासमोर आहे, पण त्यांना ती ओळखूच येत नाहीये. हा जो विरोधाभास आहे ना, तोच त्यांच्या नात्याची सध्याची अवस्था दाखवतो. आता हे जे दोन संवाद आहेत ना, ते विनायकरावांच्या मनातल्या बदलाचं सगळ्यात मोठं उदाहरण आहेत. कुठे 10 वर्षांपूर्वीचा तो राग, तो अहंकार, तुझं तोंड पुन्हा दाखवू नकोस, आणि कुठे आजची तळमळ, माझ्या ओवीचं पत्र आलं का? या 10 वर्षात त्यांच्या मनात काय वादळ चाललं असेल याचा हा पुरावाच आहे. आणि मग गोष्टीला एक असं वळण मिळतं जिथून सगळं काही बदलायला सुरुवात होते. ओवीच्या हाती लागते तिच्या वडिलांची एक जुनी डायरी. आणि ही डायरी म्हणजे त्यांच्या त्या कठोर चेहऱ्यामागच्या भावनांचा आणि पश्चातापाचा एक जिवंत पुरावाच असतो. या डायरीचं एक एक पान म्हणजे त्यांच्या 10 वर्षांच्या पश्चातापाची कहाणी आहे. ज्या वडिलांना ती इतकी कठोर समजत होती, ते तर तिच्या आठवणीत रोजच्या रोज झुरत होते. आणि हे कळल्यावर ओवीच्या मनातलं त्यांच्याबद्दलचं चित्र पूर्णपणे बदलून जातं. पण मग तिच्या मनात एक नवीन प्रश्न उभा राहतो. तो प्रश्न हा की जर त्यांना तिच्या नसण्याचा इतका त्रास होत होता, तर मग आज ते तिला विसरले कसे? हे कसं शक्य आहे? त्यांच्या या विसरण्यामागे काहीतरी वेगळंच रहस्य तर नाही ना? आणि इथूनच विनायकरावांच्या त्या स्मृतिभ्रंशाच्या नाटकाला हळूहळू तडे जायला लागतात. त्यांच्या रोजच्या वागण्यातून अशा काही गोष्टी घडू लागतात की त्यांच्या विसरण्याच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं. हे जे 4 प्रसंग आहेत ना, ते म्हणजे ओवीला सापडलेले 4 मोठे पुरावे आहेत. तिला आवडणारी पुरणपोळी त्यांना तशीच्या तशी आठवते. पावसाळ्यात कागदाच्या होड्या सोडल्याची लहानपणीची आठवण त्यांना येते. तिची तुटलेली बाहुली जोडताना ते नकळत बोलून जातात आणि जेवताना तिच्यासाठी पहिला घास बाजूला काढतात. ह्या प्रत्येक गोष्टीतून हेच दिसतंय की त्यांची स्मृती शाबूत आहे आणि ओवीचा संशय आता पक्का होऊ लागतो. या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र कायम विनायकरावांच्या जवळ असते. ते लाल रंगाचं पाकिट. ते एका क्षणासाठी ते पाकिट स्वतःपासून वेगळं करत नाहीत. जणू काही त्यांचं सगळं आयुष्य, त्यांचं सगळं रहस्य त्या एका पाकिटातच बंद आहे. मग साहजिकच प्रश्न येतो की असं काय आहे त्या लाल पाकिटात जे विनायकरावांनी 10 वर्षांपासून जीवापाड जपलंय? ओवीला वाटतं त्यात काहीतरी कायदेशीर कागदपत्र असतील, पण खरं तर सत्य त्यापेक्षा खूप वेगळं आणि खूप जास्त भावनिक आहे. आणि मग एका रात्री ओवीला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची एक संधी मिळते. ती बघते तिचे वडील झोपलेले नाहीयेत. उलट त्या पाकिटातली वस्तू छातीशी कवटाळून ते रडत आहेत. तेव्हा तिला खात्री पटते की त्यांच्या वेदनेचं मूळ कारण याच पाकिटात आहे. आणि त्या पाकिटात काय असतं? चांदीचे पैंजण. हे फक्त पैंजण नाहीत, तर त्यांच्या नात्याच्या तुटण्याचं प्रतीक आहेत. हे तेच पैंजण आहेत जे 10 वर्षांपूर्वी ओवीने रागाच्या भरात त्यांच्या पायाशी फेकले होते. आणि मग विनायकराव त्या पैंजणांना बघून म्हणतायत, या पैंजणांचा आवाज घराबाहेर गेला आणि माझं घर कायमचं शांत झालं ग. त्यांचे हे शब्द हेच सांगतात की त्यांनी ते पैंजण कधीहीच फेकले नाहीत. उलट ते त्यांच्यासाठी तिच्या अस्तित्वाची शेवटची आणि सगळ्यात मौल्यवान आठवण होते. आणि मग गोष्ट येऊन पोहोचते तिच्या क्लायमॅक्सवर, हॉस्पिटलमध्ये, जिथे अखेर सगळ्या सत्याचा उलगडा होतो. हॉस्पिटलमध्ये विनायकराव तिच्याकडे पाहतात आणि त्यांच्या नजरेत आता तो मोकळेपणा, तो विसरलेपणा नसतो. त्यांची नजर तिला पूर्णपणे ओळखत असते. आणि 10 वर्षांत पहिल्यांदाच ते तिचं नाव घेतात, ओवी. आणि मग ते जे सांगतात त्याने सगळंच चित्र पालटून जातं. ते कबूल करतात, पोरी, विसरलो तर मी कधीच नव्हतो. म्हणजे हा सगळा स्मृतिभ्रंश एक नाटक होता. ते हेही सांगतात की ज्या क्षणी ती सावली म्हणून घरात आली त्याच क्षणी त्यांनी तिला ओळखलं होतं.
विचार करा, म्हणजे प्रत्येक क्षण, प्रत्येक संवाद, प्रत्येक आठवण नाकारण्याचं त्यांनी नाटक केलं. हे ऐकून ओवी पुरती सुन्न होते. पण त्यांनी हे नाटक केलं का? त्यामागचं कारण होतं भीती. ते तिला सांगतात, मी जर बाबा म्हणून तुझ्यासमोर आलो असतो तर कदाचित तू मला माफ केलं नसतंच आणि पुन्हा निघून गेली असतीस. म्हणजे तिला परत गमावण्याच्या भीतीने त्यांनी तिला जवळ ठेवण्यासाठी स्वतःच्या विसरण्याचं हे सोंग रचलं. तर विनायकरावांच्या या विस्मरणाच्या खेळाचा अर्थ काय? खरं तर ही एक भावनिक चाल होती. आपल्या जुन्या चुकांची लाज आणि पुन्हा मुलगी सोडून जाईल ही भीती, या दोन भावनांमधून आपल्या मुलीचं प्रेम परत मिळवण्यासाठी केलेला हा एक केविलवाणा पण तितकाच प्रामाणिक प्रयत्न होता. आणि त्या पाकिटात पैंजणांसोबत एक चिठ्ठीही होती, ज्यावर सगळं उत्तर लिहिलेलं होतं. माझ्या अहंकारापेक्षा माझं तुझ्यावरचं प्रेम नेहमीच मोठं होतं. हाच होता त्यांच्या 10 वर्षांच्या शांततेचा आणि पश्चात्तापाचा कबुली जबाब. तर बघा, या नात्याचा प्रवास कसा पूर्ण झाला. 10 वर्षांपूर्वी पैंजण फेकून नातं तुटलं. आज वडिलांनी तिला जवळ ठेवण्यासाठी एक खोटं रचलं. आणि शेवटी जेव्हा एकमेकांना माफ केलं गेलं, तेव्हा तेच पैंजण पुन्हा पायात घातले गेले. जणू काय ते तुटलेलं नातं पुन्हा एकदा जोडलं गेलं. ही गोष्ट आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते. खरंच अहंकारापेक्षा प्रेम मोठं असतं का? आणि जर असतं तर मग ते व्यक्त करण्यासाठी माणसाला विनायकरावांसारखे इतके गुंतागुंतीचे आणि वेदनादायी मार्ग का निवडावे लागतात? यावर विचार करण्यासारखा आहे.